नमस्कार मित्रांनो, मी अभिजित ठाकूर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या या ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये, ज्यामध्ये आत्तापर्यंत आपण राज्यसेवेच्या विद्यार्थ्यांसाठी प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास जो आहे तो पाहत आहोत। त्याची सिरीज जी आहे ती त्या ठिकाणी चालू आहे। दमादमानी आता मध्ययुगीन भारताचा इतिहास हा संपत आला आहे आणि आता नक्कीच काही कालखंडामध्ये आधुनिक भारताचा इतिहास जो आहे तो सुरू होणार आहे। पण त्यासोबतच येणाऱ्या पोलीस भरतीला समोर ठेवून जर आपण येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये एक जागा माझी असा अभ्यास जर करायला सुरुवात केली तर आपल्याला सगळ्यात मोठा प्रश्न येतो तो म्हणजे जीएस म्हणजे सामान्य अध्ययन या विषयाचा अभ्यास कसा करायचा। आणि सहज आपण बोलता बोलता विद्यार्थी मित्रांमध्ये सगळ्यांमध्ये आपल्या मित्रांमध्ये चर्चा करतो की प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये गतवर्षीचे जे क्वेश्चन्स आहेत ते वारंवार पुन्हा येत असतात। मग याचाच विचार मी स्वतःसुद्धा केला आणि 2013 पासून ते आत्तापर्यंत सामान्य अध्ययन या विषयावर कोणते कोणते प्रश्न येतात याचे पूर्ण त्या ठिकाणी मार्गदर्शन जे आहे ते तुमच्यासाठी ऑनलाईन उपलब्ध करून देतोय। सुरुवातीच्या या आपल्या पहिल्या भागामध्ये आपण इतिहास या विषयाचा सुरुवात करणार आहोत। सन 2013च्या संपूर्ण जिल्ह्याच्या प्रश्नपत्रिकेमध्ये फक्त इतिहास विषयांवर कसे प्रश्न आलेले होते, त्याचे उत्तर काय आहेत हे आपण या आपल्या पहिल्या भागामध्ये बघणार आहोत। असंच आपण भाग दुसरा भाग तिसरा असं 2013 2014 2016ची प्रश्नपत्रिका 2017ची प्रश्नपत्रिका असं करत येणाऱ्या कालखंडामध्ये जितक्या प्रश्नपत्रिका झाल्यात त्याचे प्रश्न इतिहासाचेच नाही तर यानंतर विज्ञानाचे त्यानंतर भूगोल या विषयाचे असे प्रत्येक विषयाचे प्रश्न जे आहेत ते मी तुमच्यासाठी घेऊन येत आहो। त्यामुळे अजूनही ज्यांनी माझं चॅनल सबस्क्राईब केले नसेल त्यांना मी विनंती करतो की त्यांनी माझं चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ जे आहेत ते तुमच्यासाठी फायद्याचे ठरतील आणि ते नोटिफिकेशन जे आहे ते तुमच्या मोबाईलवर येत राहील। चला तर मग सुरुवात करूया आजच्या या 2013च्या पोलीस भरती प्रश्नपत्रिकेतील सर्व जिल्ह्यातील इतिहास या विषयाचे प्रश्न। त्यामध्ये सगळ्यात सुरुवातीला आपण मुंबई पोलीस भरती 2013 इतिहास या विषयावर आलेले प्रश्न जे आहे ते पाहणार आहोत। लक्षात घ्या मित्रांनो, काठिण्य पातळी 2013च्या दृष्टिकोनातून ही खूप सोपी जरी दिसत असली तरी जसजसं आपण 2016 2017 19ची 20ची जर भरती बघितली आपण तर ती काठिण्य पातळी जी आहे ती तशी अवघड होत गेलेली आहे। काही प्रश्न हे सोपे असतात, विद्यार्थ्यांना त्याचं उत्तर पटकन येतं, पण काही मेरिट डिक्लेअर क्वेश्चन असतात ज्याचे उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी दिले त्यालाच त्या ठिकाणी योग्यरित्या न्याय मिळू शकतो किंवा योग्यरित्या त्याला जी पोस्ट आहे ती मिळू शकते। पहिला प्रश्न आपण आत्तापर्यंत वाचला असेल आणि तुम्हाला त्याचं उत्तर माहिती आहे की भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना हे कुठे व केव्हा झाली, तर भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना जी आहे ती 1885ला मुंबई या ठिकाणी झालेली आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न लगेच पाहूया। सत्यशोधक समाजाची स्थापना पुन्हा तेच मागचं आलं ओके सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 24 सप्टेंबर 1873ला पुणे या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे। ठीक आहे, सत्यशोधक समाजाची स्थापना केली महात्मा ज्योतिबा फुले यांनी, म्हणून याचं उत्तर महात्मा ज्योतिबा फुले आहे। पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? पीपल्स एज्युकेशन सोसायटी 1943 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली होती मित्रांनो। आणि याच्या माध्यमातून 2 महाविद्यालय सुरू केले होते, एक सिद्धार्थ महाविद्यालय मुंबई आणि दुसरं आहे मिलिंद महाविद्यालय औरंगाबाद। हे 2 कॉलेजेस त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाच्या प्रचारासाठी सुरू केले होते। त्यानंतर पुढे जाऊया। मराठी भाषेचे शिवाजी असे कोणास म्हणतात? आपल्या सगळ्यांना माहिती आहे की विष्णुशास्त्री चिपळूणकर यांना मराठी भाषेचे शिवाजी म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं। त्यानंतर ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिला किंवा ग्रामगीता कोणी लिहिला? बऱ्याचदा प्रश्न ह्याच्यावर विचारलेला आहे। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता याचा त्या ठिकाणी ग्रंथ जो आहे हा तो लिहिलेला आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न लगेच पाहूया। सुधारक हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? सुधारक हे वृत्तपत्र जे आहे ते गोपाल गणेश आगरकर यांनी सुरू केले होते पुणे येथून। लक्षात घ्या, ह्याच्याबद्दल थोडं एक्सप्लेनेशन मी देतो किंवा सुधारक हे जे वृत्तपत्र होतं ते 1888ला सुरू केलेलं वृत्तपत्र होतं आणि हे वृत्तपत्र 2 भाषेमध्ये निघत होतं, एक होतं मराठी भाषा आणि दुसरे आहे सुधारकाचा इंग्रजी भाग। तर याच्यामध्ये जे मराठी भाषेचे संपादक होते ते गोपाल गणेश आगरकर होते, तर इंग्लिश भाषेचे संपादक हे गोपाळ कृष्ण गोखले हे होते। ठीक आहे, तर सुधारक वृत्तपत्र लक्षात राहून द्या पोलीस भरती दृष्टिकोनातून। आणि त्यानंतर आहे खालीलपैकी कोण होम रूल लीग चळवळीशी संबंधित आहे?
लक्षात घ्या, सरोजिनी नायडू, लोकमान्य टिळक, भगतसिंग आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे पर्याय दिलेले आहेत, पण यामध्ये लोकमान्य टिळक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला सांगायला लागेल, कारण त्यांनी 1916 साली मुंबई प्रांतामध्ये बेळगाव या मुख्यालयामध्ये काय केलं होतं, तर होम रूल लीगची शाखा जी आहे ती स्थापन केली होती। भारतामध्ये होम रूल लीगचे प्रणेते म्हणून कोणास ओळखतात असा जर प्रश्न आला तर याचं उत्तर डॉक्टर ॲनी बेझंट असणार आहे। त्यानंतर पेशवे व इंग्रज यांच्यामध्ये शेवटची लढाई कोणत्या वर्षी झाली? आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 1 जानेवारी 1818ला भीमा कोरेगावची लढाई झाली आणि त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील आष्टा या ठिकाणी एक लढाई झाली। त्यानंतर पेशवाई पूर्णतः संपुष्टात आली, म्हणजे 1818 मध्ये शेवटची लढाई झाली आणि नंतर हे पूर्ण जे काही स्वराज्य होतं, जे महाराष्ट्राचा पूर्ण भाग होता पेशवाईचा, हा सगळा ब्रिटिशांच्या स्वाधीन झाला होता। माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन हा मुंबई प्रांताचा पहिला गव्हर्नर झाला होता। लक्षात घ्या, अमृता अनुभव हा ग्रंथ कोणी लिहिला? संत ज्ञानेश्वर यांनी अमृता अनुभव या ग्रंथाची रचना केलेली आहे। त्यानंतर पुढे चला, डिस्कवरी ऑफ इंडिया, पुन्हा मागायला करे, ओके एक मिनिट, पुन्हा मागं गेलं। डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला? आपल्या सगळ्यांना माहिती आहे 1942च्या आंदोलनामध्ये बरेच लोक भूमिगत झाली होती, पण बरीच लोक जी आहे त्यांना ब्रिटिशांनी अटक केली होती। यामध्येच एक होते ते पंडित जवाहरलाल नेहरू, जे अहमदनगरच्या तुरुंगामध्ये अटकेमध्ये होते। अहमदनगरच्या तुरुंगामध्ये अटकेमध्ये असताना यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ जो आहे, भारत एक शोध हा ग्रंथ जो आहे तो लिहिलेला आहे। पुणे शहर पोलीस भरतीला हा प्रश्न विचारला होता 2013ला। स्वातंत्र्यपूर्व काळात पत्री सरकारची किंवा प्रति सरकारची स्थापना कोणी केली? लक्षात घ्या, क्रांतिसिंह नाना पाटील यांनी साताऱ्यामध्ये पत्री सरकारची किंवा प्रति सरकारची स्थापना जी आहे ती केली होती। पुणे करार कोणाकोणामध्ये झाला? सगळ्यांना माहिती आहे 24 सप्टेंबर 1932ला, ठीक आहे, 24 सप्टेंबर 1932 मध्ये, 24 सप्टेंबर 1932 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यामध्ये पुणे करार जो आहे तो झालेला आहे। लक्षात घ्या, याच करारानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे दलितांच्या स्वातंत्र्य मतदारसंघाऐवजी राखीव मतदारसंघाची मागणी जी आहे ती मान्य करण्यात आली होती। त्यासोबतच याच कराराला आपण पुणे करार, ऐक्य करार, गांधी आंबेडकर करार किंवा त्याला एरवाडा करार असंही म्हणतो, कारण हे पुण्याच्या एरवाडा तुरुंगामध्ये महात्मा गांधी जे अटकेमध्ये होते तेव्हा हा करार जो आहे तो झालेला आहे। त्यानंतर शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ कोणी लिहिला? लक्षात घ्या, शेतकऱ्यांच्या दयनीय अवस्थेचं वर्णन महात्मा ज्योतिबा फुलेंनी शेतकऱ्यांचा आसूड या पुस्तकामध्ये केलेलं आहे। महात्मा गांधी नाही, ते बघा अशी ही गडबड कधी कधी होऊ शकते की महात्मा दिसलं की गोल करतो आपण, तर हे होऊ नये म्हणून त्या ठिकाणी नीट पहा, महात्मा फुले पर्याय क्रमांक क यावर त्याचं उत्तर जे आहे ते दिलेलं आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया, कृष्णा काठ हे ग्रंथ कोणी लिहिला? खरं पाहता हा ग्रंथ नसून एक आत्मचरित्र आहे आणि हा लिहिला होता महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी कृष्णा काठ हे ग्रंथ। महात्मा गांधी यांनी चंपारण्य येथे कोणत्या वर्षी पहिला सत्याग्रह केला? माहीत आहे आपल्याला की 1917ला महात्मा गांधी यांनी चंपारण्य या ठिकाणी पहिला सत्याग्रह केला होता नीळ पिकवण्यासंदर्भात। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता किल्ला पुणे जिल्ह्यात नाही? लक्षात घ्या, पुण्यामध्ये जेव्हा तुम्ही फॉर्म भरता तेव्हा पुणे जिल्ह्यामध्ये असणारी जी काही किल्ले आहेत ते अवश्य पाठ करून जा, कारण हा प्रश्न बऱ्याचदा पुणे भरतीमध्ये रिपीट झालेला आहे। आता या ठिकाणी इथं तर उत्तर आपल्याला ह्याचं प्रतापगड सांगता येईल, सातारा जिल्ह्यामध्ये प्रतापगड जे आहे ते येतं, पण जर प्रश्न ह्याच्या व्यतिरिक्त आला तर तुम्हाला पहिले पुणे जिल्ह्यामधले सगळी किल्ले जी आहेत ती पाठच करा जर पुणे जिल्ह्याचा पोलीस भरतीचा फॉर्म भरत असताना, तर मग ते ग्रामीण असेल किंवा शहर असेल। छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोळ कोणत्या जिल्ह्यात आहे? सगळ्यांना माहिती आहे सिंदखेड राजा हे त्यांचं आजोळ होतं आणि ते कुठं होतं तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये, याचं उत्तर आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या तालुक्यात झाला? हे पुन्हा बदललं, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या तालुक्यात झाला असा प्रश्न आहे। तर लक्षात घ्या, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की शिवनेरी गडावर झालेला आहे, पुणे जिल्ह्यात झालेला आहे, पण यावेळेस पुणे पोलीस भरतीने प्रश्न काय विचारला की कोणत्या तालुक्यात झाला, तर जुन्नर तालुक्यामध्ये हे शिवनेरी किल्ला जो आहे तो येतो, तर त्याचं उत्तर जुन्नर असं येईल। त्यानंतर शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता? आपण वारंवार हे वाक्य ऐकतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं तोरण बांधलं, मग हे स्वराज्याचं तोरण जिथं बांधलं ते हे तोरणा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला हा पहिला किल्ला होता।
त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील कोणत्या मुघल साम्राज्याच्या दरबारी सरदार होते, तर निजामशहाच्या दरबारामध्ये ते कोण होते, सरदार म्हणून त्या ठिकाणी काम करत होते. त्यानंतर इतिहासातील 3 प्रसिद्ध लढायामुळे गाजलेले पानिपत हे शहर कोणत्या राज्यात आहे. लक्षात घ्या, पानिपत हे शहर हे हरियाणा राज्यामध्ये आहे आणि इतिहासाच्या 3 लढाया या ठिकाणी पाठ करणं खूप गरजेचं आहे. लक्षात घ्या, इतिहासामध्ये 3 लढाया झालेल्या आहेत. पहिली लढाई झाली होती 1526ला. ती लढाई केली बाबर आणि इब्राहिम लोदी यांच्यामध्ये लढाई झाली. या लढाईमध्ये बाबरचा विजय झाला. प्रथमतः तोफांचा वापर कोणत्या लढाईत करण्यात आला, तर या पानिपतच्या पहिल्या युद्धामध्ये करण्यात आला. लक्षात घ्या, कारण तेव्हापर्यंत भारतीय राजांना तोफ काय असते हे माहीत नव्हतं. फक्त दगड फेकायची मशीन होती त्यांच्याकडं. ठीक आहे, म्हणजे कोणती आपली ते तुम्ही बघितलं असं ना, तो बाहुबली पिक्चर, तसली ती मशीन होती. तेव्हापर्यंत माहीत नव्हतं. दुसरी लढाई जी झालेली आहे, लक्षात घ्या, दुसरी लढाई जी झाली पानिपतची ती 1556ला झालेली आहे. 1556ला दुसरी लढाई झाली. या लढाईमध्ये एकीकडे होता अकबर आणि दुसरीकडे होता ते म्हणजे आपला हा विक्रमादित्य हेमचंद्र, ज्याला हेमू असं म्हणतो आपण. ठीक आहे, हेमू म्हणजेच कोण आहे, तर विक्रमादित्य हेमचंद्र. ठीक आहे, यांच्यामध्ये ती लढाई झाली ज्यामध्ये अकबरचा विजय होतोय. आणि तिसरी पानिपतची लढाई झाली इसवी सन 1761ला मराठा विरोधामध्ये अब्दाली. ठीक आहे, तर अशा 3 प्रसिद्ध लढाया ज्या आहेत पानिपतच्या, हे शहर सध्या कोणत्या राज्यात आहे, तर हरियाणा राज्यामध्ये हे शहर येतं. अतिशय महत्त्वाचा प्रश्न. सतीची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण. लक्षात घ्या, भारतातील ब्रिटिश गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिंक होता, ज्यांनी सतीची प्रथा कायद्याने बंद केली होती. त्यानंतर पुढे आहे आनंदमठ ही कादंबरी कोणी लिहिली. बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी आनंदमठ ही कादंबरी जी आहे ती लिहिलेली आहे. त्यानंतर भारतातील भूदान चळवळीचे जनक कोण. लक्षात घ्या, भारतातील भूदान चळवळीचे जनक म्हणून विनोबा भावे यांना आपण त्या ठिकाणी ओळखतो. भूदान चळवळ यांनी सुरू केली होती. त्यानंतर जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ सर या पदवी कुणी परत केली किंवा त्याचा त्याग कुणी केला, तर रवींद्रनाथ टागोर यांना सर ही पदवी दिली होती, परंतु जालियनवाला बाग हत्याकांडामुळे त्यांनी सर या पदवीचा त्याग केला होता. त्यानंतर माझे सत्याचे प्रयोग हा ग्रंथ किंवा या ग्रंथाचा लेखक कोण आहे, तर या ग्रंथाचे लेखक आहेत ते म्हणजे मोहनदास करमचंद गांधी. पण बघा या ठिकाणी जे पर्याय दिलेले आहेत मी जसे की तसे मांडलेले आहेत. माझे सत्याचे प्रयोग या ग्रंथाचे लेखक कोण, पर्याय आहेत मोतीलाल नेहरू, योमेशचंद्र बॅनर्जी, दादाबाई नौरोजी आणि सरोजिनी नायडू. म्हणजे नक्कीच पुणे ग्रामीण पोलीस भरतीने हा प्रश्न जो आहे तो पुढे चलून रद्द केला असणार आहे. ठीक आहे, त्यानंतर भारताच्या रद्द केला भाऊ तो प्रश्न. अरे पुन्हा गेला माझे गाव माझे तीर्थ. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये लेखण्या सोडा व बंदुका हातात घ्या हा संदेश साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणामध्ये कोणी दिला. लक्षात घ्या, 1938ला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, 1938ला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे मुंबई इथं भरलं होतं आणि या अधिवेशनाचे अध्यक्ष स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर होते. आणि त्यांनीच त्या अध्यक्षीय भाषणामध्ये की युवकांनो लेखण्या सोडा आणि बंदुका हातात उचला असा संदेश जो आहे तो दिला होता. माझे गाव माझे तीर्थ अण्णा हजारे यांचं पुस्तक आहे, म्हणजे आत्मचरित्र आहे माझे गाव माझे तीर्थ अण्णा हजारे यांचं. त्यानंतर सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली. बघा जिल्हा बदलला, पुणे चालू होता, मध्येच मुंबई आयुक्तालयाचा प्रश्न आला की पहिला प्रश्न आहे की सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली. उत्तर आपल्याला माहिती आहे महात्मा फुले यांनी काय केलेलं आहे, सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे. पुढे जाऊया आता मागे जाऊया. ठीक आहे, याला भारताचा प्रथम व्हाईसरॉय म्हणून गणला जातो. कोण आहे भारताचा प्रथम व्हाईसरॉय, तर लॉर्ड कॅनिंग. उत्तर क्रमांक क, लॉर्ड कॅनिंग हा कोण आहे, भारताचा प्रथम व्हाईसरॉय म्हणून गणला जातो. त्यानंतर लोकमान्य टिळकांनी पुरस्कृत केलेल्या चतुसूत्रीमध्ये प्रामुख्याने स्वराज्य, राष्ट्रीय शिक्षण, स्वदेशी आणि टिंबटिंब या बाबीचा समावेश होता. तर यामध्ये बघा स्वराज्य मिळवणे हे चौथं सूत्र होतं, दुसरं सूत्र होतं राष्ट्रीय शिक्षण, पहिलं सूत्र होतं ते म्हणजे स्वदेशी आणि याच्यामधलं तिसरं सूत्र रिकामी जागा दिलेली आहे म्हणजे ते सूत्र होतं ते म्हणजे बहिष्कार. म्हणजे क्रम कसा येईल
की बाबा स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण, बहिष्कार आणि स्वराज्य, ठीक आहे, असे 4 सूत्र जे आहेत ते लोकमान्य टिळकांनी सांगितली होती. होम रूल चळवळ यांनी सुरू केली होती. आता हा प्रश्न मी तुम्हाला मागे सांगितलं कोणी सुरू केली होती. ॲनी बेझंट सुद्धा पर्याय आहे आणि लोकमान्य टिळक सुद्धा पर्याय आहे. अशा ह्याच्यामध्ये यांनी जे उत्तर दिलं होतं ते होतं डॉक्टर ॲनी बेझंट. म्हणजे त्यांनी प्रश्न विचारला होता की मुळात भारतात कोणी सुरू केली होती, तर ॲनी बेझंट. महाराष्ट्रात कोणी सुरू केली असा प्रश्न आला तर त्याचं उत्तर असेल लोकमान्य टिळक. इतिहासामधील लाल बाल पालमध्ये पाल म्हणजे कोण, तर बिपिनचंद्र पाल. हा एकदम आपल्यासाठी सोपा त्या ठिकाणी प्रश्न होता, बिपिनचंद्र पाल. मंगल पांडे यांनी पुन्हा गेलं. मंगल पांडे यांनी येथील छावणीत इंग्रज अधिकाऱ्याला गोळी झाडली. लक्षात राहून द्या की मंगल पांडे याने बराकपूरच्या छावणीमध्ये, ही बराकपूरची छावणी होती ज्यामध्ये 29 मार्च 1857ला, ठीक आहे, 29 मार्च 1857ला बराकपूरच्या छावणीमध्ये गोळी झाडून मंगल पांडे याने मेजर व्ह्युसेन हा जो ब्रिटिश अधिकारी होता याला त्या ठिकाणी ठार केलं होतं. मी थोडं कलर बदलतो, ठीक आहे. चला, त्यानंतर स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला. ठीक आहे, स्त्री पुरुष तुलना ठाणे पोलीस भरतीमध्ये विचारलेला प्रश्न आहे की स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला. माहीत आहे आपल्याला की ताराबाई शिंदे यांनी काय केलं होता, हा ग्रंथ जो आहे तो लिहिला होता. त्यानंतर बाबू गेनू हे सत्याग्रही कोठे शहीद झाले. बाबू गेनू हे जे सत्याग्रही होते ते मुंबई या ठिकाणी विदेशी मालाच्या ट्रक समोर आडवे पडले होते, माल पुढे जाऊ देणार नाही असं सांगितलं होतं, पण तरीसुद्धा ड्रायव्हरने त्यांच्या अंगावरून गाडी जी आहे ती घातली होती. मग बाबू गेनू यांचं बलिदान मुंबई या ठिकाणी झालं होतं. त्यानंतर अनंत कान्हेरे म्हणजे अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी टिंबटिंब या नाशिकच्या कलेक्टरचा वध केला होता. आपल्याला माहीत आहे की कलेक्टर जॅक्सन याचा काय करण्यात आला होता, वध करण्यात आला होता, कारण त्यांनी बाबा सावरकर यांना त्या ठिकाणी फक्त देशभक्तीपर गीताची रचना केली या आरोपाखाली अज्ञातवासात जन्मठेपेची शिक्षा दिली होती. याचा राग म्हणून अनंत लक्ष्मण कान्हेरे त्यांच्यासोबत होते कर्वे आणि देशपांडे ज्यांनाही फाश्या झाल्या, त्यांनी त्या ठिकाणी कलेक्टर जॅक्सनचा नाशिकच्या विजयानंद नाट्यगृहामध्ये वध केला होता. त्यानंतर समाज स्वास्थ्य हे मासिक कोणी सुरू केले. लक्षात घ्या, समाज स्वास्थ्य किंवा आरोग्य किंवा लैंगिक समस्यांवर वगैरे काही असे प्रश्न पडले की ह्याचे समाजसुधारक कोण, तर एकच लक्षात राहून द्या, धोंडो केशव कर्वे यांचा मुलगा ते म्हणजे र.धो. कर्वे, रघुनाथ धोंडो कर्वे यांनी समाज स्वास्थ्य हे मासिक जे आहे ते सुरू केलं होतं. त्यानंतर संभाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला. लक्षात घ्या, पुरंदर किल्ल्यावर संभाजी महाराजांचा जन्म जो आहे तो झालेला आहे. ठीक आहे. त्यानंतर साताऱ्याच्या प्रतापसिंह महाराजांची गादी वाचवण्यासाठी इंग्लंडला जाऊन कोणी भूमिका बजावली. 1857च्या उठावामध्ये ज्यांनी सातारा इथं उठावाचं नेतृत्व केलं ते रंगो बापूजी गुप्ते हे लंडनला गेले होते. ठीक आहे. आणि तिथून परत आल्यानंतर त्यांनी काय केला होता, उठाव केला होता, म्हणजे लंडनला जाऊन भूमिका मांडली होती. त्यानंतर सातारा जिल्ह्यात पत्री सरकारची स्थापना कोणी केली होती. हाच प्रश्न पहिले जरा पलटून आला होता, पत्री सरकारची स्थापना कोणी केली. सातारा पोलीस भरतीचा प्रश्न आहे आणि क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यावर प्रश्न येणार हे फिक्स आहे. लक्षात राहून द्या, नाना पाटील यांनी काय केलं होतं तर पत्री सरकारची स्थापना केली होती. समर्थ रामदास स्वामींचे पूर्ण नाव काय. नारायण सूर्याजी ठोसर. हे लक्षात राहून द्या नाव, नारायण सूर्याजी ठोसर. बऱ्याच वेळेस हा प्रश्न रिपीट झालेला आहे. ठीक आहे. त्यानंतर टेंबू तालुका कराड हे खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचे जन्मगाव आहे. लक्षात राहून द्या, हे जन्मगाव आहे गोपाल गणेश आगरकर यांचं. ठीक आहे. गोपाल गणेश आगरकर यांचं हे जन्मगाव म्हणून ओळखलं जातं. त्यानंतर आहे महात्मा फुले यांचे मूळ गाव कोणते. ठीक आहे. महात्मा फुले यांचे मूळ गाव कोणते, तर कडगुण जिल्हा सातारा या हे त्यांचे काय होते, मूळ गाव होते. खासबाग कुस्ती आखाड्यात खासबाग कुस्ती आखाड्याची स्थापना कोणी केली. जिथे कुस्तीचा संबंध आहे तिथे राजेश्री शाहू महाराजांना विसरता कामा नये म्हणून राजेश्री शाहू महाराज यांनी खासबाग कुस्ती आखाड्याची स्थापना केलेली आहे. त्यानंतर शेतकऱ्यांचा आसूड हे पुस्तक कोणत्या समाजसुधारकांनी लिहिले. तर शेतकऱ्यांचा आसूड मी पहिले सांगितलं, शेतकऱ्यांच्या दयनीय अवस्थेचं वर्णन याच्यामध्ये केलेलं आहे
आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी हे पुस्तक जे आहे ते लिहिलं होतं. त्यानंतर मुळशी येथे शेतकऱ्यांनी केलेल्या सत्याग्रहाचे नेतृत्व कुणी केले? लक्षात राहून द्या, शेतकऱ्यांच्या जमिनी ज्या धरणाखाली जाणार होत्या त्याच्यासाठी आंदोलन करणारे व्यक्तिमत्व म्हणजे सेनापती बापट. ठीक आहे, पांडुरंग महादेव बापट म्हणून यांना आपण ओळखतो. त्यांनी मुळशी सत्याग्रहाचं नेतृत्व केलं. ब्राह्मो समाजाची स्थापना कुणी केली? राजाराम मोहन रॉय. लक्षात घ्या, राजाराम मोहन रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केलेली आहे. त्यानंतर चुकीची जोडी ओळखा म्हणून प्रश्न आलेला आहे. चुकीची जोडी ओळखा यामध्ये बघा, आता चले जाव चळवळ 1942 एकदम बरोबर आहे. सविनय कायदेभंग चळवळ 1935 दिलेलं आहे. असहकार चळवळ 1920 बरोबर आहे, पण आणि पुणे करार 1932 बरोबर आहे. मी आता सांगितलं की 24 सप्टेंबर 1932ला पुणे करार झाला. पण ब नंबरचा पर्याय जो आहे सविनय कायदेभंग चळवळ ही कधी सुरू झालेली आहे तर 1930ला सुरू झालेली आहे. ठीक आहे, 1930. त्यानंतर स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? तुम्हाला माहिती आहे, पोलादी पुरुष म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते सरदार वल्लभभाई पटेल हे कोण आहेत? त्या ठिकाणी स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री आहेत. डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना कोणत्या समाजसुधारकाने केली? महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना केलेली आहे. कोल्हापूर पोलीस भरतीमध्ये आलेला प्रश्न आहे. माझी जन्मठेप हे पुस्तक कुणाचं? लक्षात घ्या, माझी जन्मठेप, काळे पाणी, उशाप, हिंदू पदपादशाही हे सगळी जी त्या ठिकाणी पुस्तके आहेत ती विनायक दामोदर सावरकर यांची आहे. ठीक आहे, विदा सावरकर. त्यानंतर स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना खालीलपैकी कुणी केली? सगळ्यांना माहिती आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे याचं उत्तर आहे. ठीक आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. पण कधी केली तर 1936ला केली होती. लक्षात घ्या, 1937ला ज्या निवडणुका लागल्या होत्या ह्या निवडणुका लढण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली होती. त्यानंतर मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणते होती? तर मराठी भाषेतील पहिलं वृत्तपत्र आहे ते म्हणजे दर्पण. ठीक आहे. त्यानंतर महाराष्ट्रात राष्ट्रीय संत म्हणून कोणास ओळखले जाते? सगळ्याला माहिती आहे, राष्ट्रसंत म्हणलं की पुढे ॲटोमॅटिक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असं त्या ठिकाणी उत्तर येतं. तर तुकडोजी महाराज यांना राष्ट्रीय संत म्हणून ओळखलं जातं. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? बघा, तोच प्रश्न पुन्हा पुन्हा रिपीट आहे. आणि हे जेव्हा तुम्ही ऐकतायत ना तर तुमचं पाठ होऊन जाणार आहे फक्त. ठीक आहे, तुम्ही फिजिकल करा, तुम्ही कोणतंही वर्क करा, पण हे जर तुमचं चालू राहिलं कंटिन्यू ऐकणं तर नक्कीच तुम्हाला एक्झाममध्ये माझा आवाज जो आहे तो ऐकू येईल, याबद्दल शंका नाही आहे. ठीक आहे, तर सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे. त्यानंतर सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हे गीत कोणी लिहिलं? लक्षात घ्या, याबद्दल बऱ्याचदा प्रश्न जो आहे तो विचारलेला आहे पोलीस भरतीमध्ये आणि याचं उत्तर आहे कवी मोहम्मद इक्बाल ज्यांनी स्वतंत्र पाकिस्तानची संकल्पना मांडली होती 1930ला. त्यानेच हे गाणं लिहिलेलं आहे, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. माझे गाव माझे तीर्थ या ग्रंथाचे लेखक कोण? आता सांगितलं किसन बाबूराव हजारे म्हणून ज्यांना ओळखतात ते अण्णा हजारे याचं त्या ठिकाणी उत्तर आहे. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये लेखण्या सोडा व बंदुका हातात घ्या हा संदेश कुणी दिला? पुन्हा तेच प्रश्न आलेला आहे. लक्षात घ्या, एकाच भरतीमध्ये दोनदा तीनदा प्रश्न रिपीट झाला. विदा सावरकर. भारतात रेल्वे तार यंत्रणा पोस्ट यांची सुरुवात खालीलपैकी कोणाच्या कारकिर्दीत झाली? तर लॉर्ड डलहौसी. ठीक आहे, लॉर्ड डलहौसी ज्याचा कालखंड आहे भारतामधला 1848 ते 1856. या कालखंडामध्ये आधुनिकता काय आहे ही भारतीयांना कळाली होती. ठीक आहे. त्यानंतर मुळशी येथील सत्याग्रहाचे नेतृत्व कुणी केले? पुन्हा तोच प्रश्न आहे बघा. सेनापती बापट यांनी त्या ठिकाणी नेतृत्व केलं होतं. ब्राह्मो समाजाची स्थापना कुणी केली? बघा, पुन्हा तोच प्रश्न आला की ब्राह्मो समाजाची स्थापना कुणी केली? तर राजाराम मोहन रॉय यांनी केली. त्यानंतर चले जाव म्हणजे चुकीची जोडी जी आहे ती ओळखायला सांगितली आपल्याला. तर चुकीच्या जोडीमध्ये सगळ्यात पहिले आहे चले जाव चळवळ 1942, सविनय कायदेभंग 1935. तेच आलंय पूर्ण जसा की तसा प्रश्न मागच्या आणि या पोलीस भरतीमध्ये सेम आहे. उत्तर काय? सविनय कायदेभंग चळवळ ही कधीची आहे? 1930ची आहे. ठीक आहे. बघा, स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? पुन्हा तोच प्रश्न पुढे आलेला आहे.
स्वातंत्र्य भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल हे होते। त्यानंतर खासबाग येथे कुस्ती आखाड्याची स्थापना कुणी केली, तोच प्रश्न पुन्हा रिपीट झाला आहे। ठीक आहे, तर शाहू महाराज यांनी कुस्ती आखाड्याची स्थापना केली। शेतकऱ्यांचा आसूड हे पुस्तक कोणी लिहिलं, पुन्हा त्या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्या ठिकाणी हे पुस्तक जे आहे ते लिहिलेलं आहे। महाराष्ट्राचे राष्ट्रीय संत किंवा राष्ट्रसंत म्हणून कुणास ओळखलं जातं, तर पुन्हा त्या ठिकाणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्यावर प्रश्न विचारला आहे। नंतर आता नागपूर शहर पोलीस भरतीमध्ये आपण आता दमादमाने जातोय। सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली, सत्यशोधक समाजाची स्थापना जी आहे ती पुन्हा महात्मा फुले यांनी केलेली आहे। सारे जहां से अच्छा हे गीत कोणी लिहिलं, पुन्हा कवी मोहम्मद इक्बाल। ब्राह्मो समाजाची स्थापना कुणी केली, मी पुन्हा तोच प्रश्न, राजाराम मोहन रॉय। चले जाव चळवळ केव्हा सुरू झाली, 1942ला चले जाव चळवळ जी आहे ती सुरू झाली। बघा प्रश्न कसे रिपीट होत आहेत। सतीची चाल करण्यासाठी, तिथं बंद राहिलं जरा टाईप करायचं घाईगडबडीमध्ये, ठीक आहे। सतीची चाल बंद करण्यासाठी कोणी प्रयत्न केले असं वाचा त्याला, तर राजाराम मोहन रॉय यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केले होते। त्यानंतर साने गुरुजी यांचे पूर्ण नाव काय आहे, तर पांडुरंग सदाशिव साने हे त्यांचं पूर्ण नाव आहे, लक्षात राहून द्या। हे सुद्धा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे। पुढच्या वर्षी जेव्हा प्रश्नपत्रिका इतिहासाच्या पाहू आपण, त्याच्यामध्ये हा प्रश्न तुम्हाला बऱ्याचदा आलेला दिसेल, ठीक आहे। त्यानंतर भारताचे राष्ट्रीय गीत कोणी लिहिले, रवींद्रनाथ टागोर यांनी भारताचे राष्ट्रीय गीत जे आहे ते लिहिलेले आहेत, ठीक आहे। त्यानंतर राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली, आपण आत्ताच प्रश्न बघितला, ठीक आहे। 1885ला मुंबई या ठिकाणी राष्ट्रीय सभेची स्थापना जी आहे ती झालेली आहे। त्यानंतर शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ कोणी लिहिला, लक्षात घ्या। शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ पुन्हा एकदा तोच प्रश्न रिपीट, महात्मा फुले यांनी लिहिलेला आहे। खालीलपैकी कोणता ग्रंथ बौद्ध धर्माचा ग्रंथ आहे, हे प्रश्न नवीन आहे आणि लक्षात घ्या अहमदनगर जिल्हा पोलीस भरतीमध्ये विचारलेला प्रश्न आहे। तर त्रिपिटक हा जो ग्रंथ आहे तो काय बौद्ध धर्माचा ग्रंथ म्हणून ओळखला जातो। रोमन सम्राट अलेक्झांडर याचा भारतातील प्रतिनिधी याचा चंद्रगुप्त मौर्याने पराभव केला, लक्षात घ्या। भारतवर्षचा प्रथम सम्राट म्हणून कुणाला ओळखलं जातं, तर चंद्रगुप्त मौर्य याला ओळखलं जातं, ठीक आहे। आणि याने त्या ठिकाणी या सेक्युलस निकेल याचा पराभव केला होता, ठीक आहे। इसवी सन 305 मध्ये झालेलं हे सेक्युलस युद्ध आहे, ठीक आहे। त्यानंतर पुढे चला, बारडोली सत्याग्रह याच्या नेतृत्वात कुणी केलं, तुम्हाला माहिती आहे बारडोली इथल्या शेतकऱ्यांनी सरदार वल्लभभाई पटेलांना सरदार ही पदवी दिली होती, म्हणून बारडोली ते सत्याग्रहाचं किंवा नेतृत्व जे आहे ते सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलं होतं। अमेरिका कॅनडा स्थित भारतातील क्रांतिकारी संघटना कोणती, लक्षात घ्या। ही जी संघटना आहे ती गदर नावाच्या वृत्तपत्रामुळे फेमस झाली, म्हणून ह्याचं उत्तर गदरच यायला पाहिजे, ठीक आहे। आणि गदर पार्टीची स्थापना लाला हरदळ यांनी केली होती अमेरिकेमध्ये। त्यानंतर अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ तयार करण्याची तरतूद कोणत्या योजनेअंतर्गत प्रथमतः करण्यात आली होती, तर याच्यामध्ये योजना आहे ती म्हणजे 16 ऑगस्ट 1932ला झालेली एक जातीय निवाडा, जो इंग्लंडचा पंतप्रधान रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी जाहीर केला होता। तारीख लक्षात राहून द्या आजच्या भरतीसाठी 16 ऑगस्ट 1932, ठीक आहे। 16 ऑगस्ट 1932ला हा करार जो आहे तो झाला होता। त्यानंतर महात्मा फुले यांनी टिंबटिंब समाजाची स्थापना केली, तर सत्यशोधक समाजाची स्थापना केली, हा पुन्हा प्रश्न रिपीट झाला। त्यानंतर सत्यशोधक स्थापना कुणी केली, बघा आता पुढचा प्रश्न आहे, सत्यशोधक समाजाची स्थापना कुणी केली, तर महात्मा फुले यांनी केली। एकाच प्रश्नपत्रिकेमध्ये असे प्रश्न जे आहेत ते आपल्याला आलेले दिसतात। एक गाव एक पानोटा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत, एक गाव एक पानोटा या पुस्तकाचे लेखक आहे बाबा आढाव। त्यानंतर सार्वजनिक सभेची पुणे इथं कोणी स्थापना केली, सार्वजनिक सभेची पुण्यात कोणी स्थापना केली, तर याचं उत्तर आहे गणेश वासुदेव जोशी, म्हणूनच यांना आपण सार्वजनिक काका असं म्हणतो। यांनी 1870 मध्ये, ठीक आहे, सर्वसामान्याचे प्रश्न ब्रिटिशांदरबारी मांडण्यासाठी पुणे सार्वजनिक सभेची स्थापना केली होती, 1870 ग वा जोशी। तलाठी शाळांची स्थापना कुणी केली, राजेश्री शाहू महाराज यांनी तलाठी शाळेची स्थापना जी आहे ती केली होती।
सुधारक हे वृत्तपत्र कोणाचे? बघा पुन्हा येतो तो प्रश्न. सुधारक हे साप्ताहिक कोणत्या समाज सुधारकाने सुरू केले? पुन्हा तो प्रश्न रिपीट झालाय. गोपाळ गणेश आगरकर, मी तुम्हाला सांगितलं होतं 1888 ला सुधारक हे वृत्तपत्र सुरू केले होतं, ज्याचा इंग्रजी भाग हा गोपाळकृष्ण गोखले लिहित होते, तर त्याचा जो मराठी भागाचे संपादक होते ते गोपाळ गणेश आगरकर होते. त्यानंतर 1857च्या उठावाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? बघा 1857च्या उठावाबाबत जे काही 3 नंबरचा पर्याय आहे तो व्यवस्थित पहा. उत्तर भारतापेक्षा दक्षिण भारतात उठावाचे अधिक लोण होते. आता हे प्रश्न पूर्णतः चुकीचा आहे का? कारण उत्तर भारतामध्ये उठाव जो आहे तो झाला होता आणि दक्षिण भारतामध्ये उठाव झालाच नव्हता. हे खरा पर्याय इथं पाहिजे होता की उठाव फक्त उत्तर भारतापुरता मर्यादित होता. पण नंबर 1चा पर्याय बघा, एक केंद्रीय नेतृत्वाचा अभाव, खरं आहे हे. त्यानंतर बहुसंख्य राजे राजवाडे उठावापासून अलिप्त राहिले, बरोबर आहे. त्यानंतर उत्तर भारतापेक्षा दक्षिण भारतामध्ये उठावाचे लोण अधिक होते, हा पर्याय या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ठीक आहे. पूर्वनियोजित तारीख चुकली. माहिती आहे आपल्याला की उठाव 31 मे 1857 ला होणार होता, पण उठाव झाला सुरुवात तो 10 मे 1857 ला. पुन्हा बघा चुकीची जोडी ओळखा म्हणून प्रश्न विचारलेला आहे. असहकार चळवळ 1920 बरोबर आहे. सविनय कायदेभंग चळवळ 1930, आता इथं ही जोडी सुद्धा बरोबर आहे. आणि स्वराज्य पक्षाची स्थापना 1923 ला झाली होती, 1 जानेवारी 1923 ला. पण चले जाव चळवळ जी आहे ती सुरू झाली होती 1942 ला. म्हणून याचं उत्तर जे आहे ते ड नंबरचा पर्याय याचं उत्तर असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघू. शिवाजी महाराजांचे आजोळ कोणत्या जिल्ह्यात आहे? आत्ताच आपण बघितलं की बुलढाणा जिल्ह्यामध्ये सिंदखेड राजा या ठिकाणी त्यांचे आजोळ आहेत. दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा व नागासाकी शहरावर टाकलेल्या अणुबॉम्बाची नावे काय होती? लक्षात घ्या. आता हे तुम्हाला माहिती आहे की 6 ऑगस्टला, ठीक आहे, 6 ऑगस्ट 1945 ला हिरोशिमा आणि 9 ऑगस्ट 1945 ला नागासाकी अशा 2 शहरांवर अणुबॉम्ब टाकण्यात आली होती. आणि याचं त्या ठिकाणी जे नाव होतं बॉम्बचं, हिरोशिमावर टाकण्यात आलेल्या बॉम्बचं नाव होतं लिटल बॉय, तर नागासाकी या शहरावर टाकण्यात आलेल्या बॉम्बचं नाव होतं फॅटमॅन. म्हणून लिटल बॉय आणि फॅटमॅन ही काय होती? 2 नावं होती. त्यानंतर गेटवे ऑफ इंडियाची उभारणी इंग्लंडच्या कोणत्या महाराजाच्या आगमनानिमित्त करण्यात आली? 1911 ला पंचम जॉर्ज याच्या किंवा जॉर्ज 5वा याच्या स्वागतासाठी गेटवे ऑफ इंडियाची स्थापना झाली होती मुंबई या ठिकाणी. त्यानंतर भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असे कोणास म्हणतात? माहिती आहे आपल्याला की लॉर्ड रिपन याने जिल्हा बोर्डची स्थापना केली होती, म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा केला होता, म्हणून लॉर्ड रिपन हे ह्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण आहेत? हा प्रश्न सुद्धा एक मेरिट डिक्लेअर क्वेश्चन असू शकतो. बऱ्याच जणांना माहित नसतं की सुचिता कृपलानी यांनी 1963 साली उत्तर प्रदेशच्या महिला मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती आणि त्या भारताला लाभलेल्या पहिल्या मुख्यमंत्री आहेत उत्तर प्रदेश राज्याला. ॲडॉल्फ हिटलरने मांडलेल्या विचारसरणीस काय म्हणतात? नाझीवाद. हा वेद भारतीय संगीताचा पाया मानला जातो. लक्षात घ्या, भारतीय संगीताचा पाया मानला जातो. कोणता वेद आहे? सामवेद आहे. ठीक आहे, भारतीय संगीताचा पाया याला मानला जातो. बघा खूप चॅलेंजिंग क्वेश्चन येत राहतात दमादमानी. मराठीतील पहिले वर्तमानपत्र कोणी काढले? सगळ्यांना माहिती आहे बाळशास्त्री जांभेकर. ठीक आहे, यांनी मराठी भाषेतील पहिले वर्तमानपत्र म्हणजेच दर्पण हे काढलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, थोर समाजसेवक बाबा आमटे यांचे पूर्ण नाव काय? बाबा आमटे यांचं पूर्ण नाव, अतिशय महत्त्वाचा प्रश्न, पाठ करा मित्रांनो, मुरलीधर देवीदास आमटे. मुरलीधर देवीदास आमटे, मुरलीधर देवीदास आमटे, बाबा आमटे यांचं पूर्ण नाव. त्यानंतर भारतातील पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे केव्हा सुरू झाली? तर लक्षात घ्या, भारतातील पहिली रेल्वे 1853 ला मुंबई ते ठाणे या दरम्यान सुरू झाली होती. त्यानंतर पुढे पाहूया आपण, भारतातील सती प्रथा कायद्याने बंद करणारा गव्हर्नर जनरल कोण? सती प्रथा कायद्याने बंद करणारा गव्हर्नर जनरल कोण म्हणून प्रश्न आलेला आहे. तर कायद्याने बंद कुणी केली? तर लॉर्ड विल्यम बेंटिंग यांनी केली होती. ठीक आहे, 1829 ला.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे 14 तळ्याचा सत्याग्रह कोणत्या वर्षी केला? 1927ला महाड येथे 14 तळ्याचा सत्याग्रह जो आहे तो झालेला आहे। त्यानंतर ग्रामगीता कोणी लिहिली? लक्षात घ्या, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता लिहिली। आता हा प्रश्न तुम्हाला पाठच व्हायला पाहिजे कारण बऱ्याचदा रिपीट झालेला आहे। ठीक आहे, खालीलपैकी कोणते शहर गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते? महत्त्वाचं आहे, जयपूर शहर जे आहे याला आपण गुलाबी शहर म्हणून त्या ठिकाणी ओळखतो। महात्मा फुले यांनी 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना महाराष्ट्रातील कोणत्या शहरात केली? पुन्हा तोच प्रश्न आहे, पुणे या ठिकाणी काय केलेले आहे? त्यांची सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे 1873। पण तारीख सुद्धा मी तुम्हाला सांगितली आहे की 24 सप्टेंबर 1873ला। ठीक आहे, महाभारताचे युद्धाचे रणक्षेत्र ठरलेले कुरुक्षेत्र हे सध्या कोणत्या राज्यात आहे? सध्या हे आहे हरियाणा राज्यामध्ये। लक्षात घ्या, ठीक आहे, हरियाणा राज्यामध्ये हे काय कुरुक्षेत्राचं ठिकाण आहे। ठीक आहे, सध्या हरियाणा राज्य माझ्या मते दिल्लीपासून 127 किलोमीटर काहीतरी लांब आहे। चला, महात्मा फुले यांनी 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना महाराष्ट्रातील कोणत्या शहरात केली? पुन्हा तोच प्रश्न आलेला आहे आणि उत्तर तेच आहे, पुणे। ठीक आहे, पुन्हा तेच रिपीट झालं असेल। ठीक आहे, मग खालीलपैकी कोणत्या युरोपियन देशाने भारताशी सर्वप्रथम व्यापारी संबंध प्रस्थापित केले? लक्षात घ्या, पहिले प्रस्थापित केलेले होते पोर्तुगीजांनी आणि पोर्तुगीजांची जी व्यापारी कंपनी भारतामध्ये आली होती तिचं नाव होतं एस्तांदो द इंडिया कंपनी। ठीक आहे, एस्तांदो द इंडिया कंपनी। त्यानंतर पुढे चलूया, टिंबच्या लढाईने इंग्रजांचे पाय भारतात पक्के रोवले गेले व त्यानंतर आव्हान देऊ शकणारी सत्ता भारतामध्ये उरली नाही। या प्रश्नाचं उत्तर असणार आहे बक्सारची लढाई। ठीक आहे, बक्सारची लढाई जी आहे ती त्या ठिकाणी झाली 1764ला आणि त्यानंतर भारतामध्ये दुसरे कोणतेही मोठे राजे त्या ठिकाणी नव्हते की जे ब्रिटिश सत्तेला आव्हान देऊ शकेल। ठीक आहे, तरी बक्सारची लढाई। स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण या चळवळीचे, या चतुर्सूत्रीचे धडाडीचे पुरस्कर्ते कोण होते? तर लोकमान्य टिळक यांनी 1905ला बंगालच्या फाळणीला विरोध म्हणून चतुर्सूत्री चळवळ महाराष्ट्रामध्ये सुरू केली होती। खालीलपैकी या समाजसुधारकाने बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना केली? लक्षात घ्या, बालहत्या प्रतिबंध गृह कुणी स्थापन केलं? तर महर्षी एक मिनिट थांबा चुकलं। बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना केली होती महात्मा फुले यांनी। तिथं कुणाला प्रवेश दिला जायचा? जे बाल विधवा माता आहेत त्यांना त्या ठिकाणी प्रवेश दिला जायचा, बालहत्या प्रतिबंध गृह। लक्षात घ्या, इथेच प्रवेश घेतलेल्या एका काशीबाई या स्त्रीचा मुलगा ज्योतिबांनी दत्तक घेतला आणि पुढे त्यांचं नाव यशवंत असं ठेवलं होतं। मुकनायक हे पाक्षिक खालीलपैकी कुणी सुरू केले? लक्षात घ्या, 1920ला मुकनायक हे पाक्षिक जे आहे ते सुरू केलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी। बहिष्कृत भारत हे पाक्षिक कुणी सुरू केले? पुन्हा तोच प्रश्न, उत्तर म्हणजे प्रश्न दुसरा जरी असला तरी उत्तर एकच आहे, बहिष्कृत भारत हे पाक्षिक सुरू केलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी। छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई वीर माता जिजाऊ यांचे जन्म ठिकाण कोठे आहे? लक्षात घ्या, सांगितले बरेच झालेले आहे की सिंदखेड राजा या ठिकाणी त्यांचा जन्म झाला होता। भारताची राजधानी कोणत्या वर्षी कोलकात्यावरून दिल्लीला हलवण्यात आली? आता हा जो प्रश्न आहे, जसे पर्याय त्यांनी दिले होते मी तसेच टाकलेले आहेत, म्हणून हा प्रश्न जो आहे तो पुढे रद्द करण्यात आला असेल। ठीक आहे, SRPF भरती जी होती नागपूरची त्याच्यामध्ये रद्द करण्यात आलं असेल, पण ह्याचं खरं उत्तर पाहिजे होतं 1911 या वर्षी घोषणा झाली होती। लक्षात घ्या, घोषणा पंचम जॉर्जने घोषणा केली होती की आम्ही भारताची राजधानी कोलकात्याहून दिल्लीला करू, पण प्रत्यक्षात दिल्ली भारताची राजधानी कधी झाली? तर याचं उत्तर आहे 1912। ठीक आहे, 1912, मी सुद्धा 21च केलं, त्यांनी सुद्धा चुकून 21 केलं असेल। ठीक आहे, तर 1912 हे याचं उत्तर आहे। त्यानंतर खालीलपैकी कोणता ग्रंथ महात्मा फुले यांनी लिहिला नाही म्हणून प्रश्न आहे। आणि एक्झाममध्ये काय होतं बघा मित्रांनो, जेव्हा आपण एक्झामच्या टेन्शनमध्ये असतो तेव्हा नाही आपल्याला दिसतच नाही, आपल्याला वाटतं कोणता ग्रंथ लिहिला, आपण तिथपर्यंत बघतो पहिला पर्याय लिहिलेला असतो गुलामगिरी, वाव म्हणून लगेच गोल करतो। घाई गडबड करू नका, लिहिला नाही
असं त्या ठिकाणी प्रश्न आहे। आणि याचं उत्तर पहिले तिन्ही पर्याय महात्मा ज्योतिबा फुले यांचे ग्रंथ आहेत, गुलामगिरी, सार्वजनिक सत्यधर्म, शेतकऱ्यांचा आसूड, कोणता नाही तर ते सुधारक। ठीक आहे, हे ग्रंथ नाही आहे, हे वृत्तपत्र होतं गोपाल गणेश आगरकरांचं। आणि पुढे सिंदखेड राजा येथे कोणत्या राजाची समाधी आहे, असं आले झालं ते समाधी आहे, तर लखुजी राजे यांची समाधी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, लखुजी जाधवांची। त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कोणत्या दिवशी झाला? 14 एप्रिल 1891 ला महू या ठिकाणच्या लष्करी छावणीमध्ये त्यांचा जन्म झाला होता। कोणत्या समाज सुधारकास लोकहितवादी म्हणून ओळखतात? लक्षात घ्या, लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख। हा एक प्रश्न आपल्यासाठी नवीन आहे। गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी म्हणून त्या ठिकाणी ओळखतात। त्यानंतर मुंबईचा अनभिष्ट सम्राट म्हणून कोणाचा गौरव केला जातो? मुंबईचा अनभिष्ट सम्राट जगन्नाथ शंकर सेठ मुरकुटे हे कोण आहेत? मुंबईचे अनभिष्ट सम्राट आहे, म्हणजेच नाना शंकर शेठ आहे। त्यानंतर दर्पण हे मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणी सुरू केले? आत्ताच बघितलं आपण, बाळशास्त्री जांभेकर यांनी, किंवा यांनाच आपण दर्पणकार असंही म्हणतो। वंदे मातरम हे जे गीत आहे हे कोणत्या कादंबरीतून घेतले आहे म्हणून प्रश्न पडला आहे, तर आनंदमठ, बंकिमचंद्र चॅटर्जी लिखित आनंदमठ। पण पर्याय टाकताना बघा कसं टाकलंय, पहिला पर्याय आनंदवन केलाय, म्हणजे विद्यार्थी टेन्शनमध्ये असतो, गडबडीने चुका होतात, पण पूर्ण पर्याय जो आहे तो वाचा। आनंदमठ ही कादंबरी आहे, आनंदवन ही कादंबरी नाही। भूदान चळवळ कोणी सुरू केली? मी आता सांगितलं होतं विनोबा भावे यांनी भूदान चळवळ जी आहे ती सुरू केली होती। त्यानंतर सावित्रीबाई फुलेंनी खालीलपैकी कोणता काव्य संग्रह लिहिला? आता कोणता काव्य संग्रह लिहिला असा प्रश्न आहे। सुबोध रत्नाकर, गीतांजली, पुष्पांजली आणि स्त्री काव्य यामध्ये पर्याय क्रमांक 1 लक्षात घ्या, सुबोध रत्नाकर। त्यानंतर त्यांचं पुस्तक आहे 52 काशी, ज्योती आणि फुले, हे अशी त्यांची काय त्या ठिकाणी पुस्तक आपल्याला सांगता येतील। राष्ट्रीय काँग्रेसच्या 1907 या साली झालेल्या कोणत्या शहरातील वार्षिक अधिवेशनात राष्ट्रीय काँग्रेसमध्ये जहाल व मवाळ यांच्यामध्ये फूट पडली? तर हे अधिवेशन होतं 1907चं सुरत अधिवेशन, ज्यामध्ये फूट पडली होती। त्यानंतर मुंबई येथे आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली? मुंबई येथे आर्य महिला समाजाची स्थापना पंडिता रमाबाई यांनी केली होती। त्यानंतर पुण्यात मुलींची पहिली शाळा महात्मा ज्योतिबा फुले यांनी कधी सुरू केली? तर लक्षात राहून द्या, 3 ऑगस्ट 1848 ला मुलींची पहिली शाळा पुण्याच्या बुधवार पेठेमधील भिड्याच्या वाड्यामध्ये सुरू केली होती। ठीक आहे, महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात कुणी केली? लोकमान्य टिळक, हे आपल्याला माहिती आहे। ठीक आहे, लोकमान्य टिळक यांनी केली। त्यानंतर भारत सेवक समाजाची स्थापना, ठीक आहे, भारत सेवक समाज 1905 ला गोपाळ कृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाज जे आहे ते स्थापन केला होता। त्यानंतर पुढे त्या ठिकाणी प्रश्न आहे, मुस्लिम लीगची स्थापना कोणत्या वर्षी झाली? लक्षात घ्या, 1906 मध्ये। ठीक आहे, 1906 मध्ये, म्हणजे 30 जानेवारी 1906 ला ढाका या ठिकाणी मुस्लिम लीगची स्थापना झाली होती आणि याचे संस्थापक होते सलीमुल्ला खान आणि या मुस्लिम लीगच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते आगा खान। ठीक आहे, तर हे मुस्लिम लीग संदर्भात। 1857 चे हिंदुस्थानचे स्वातंत्र्य समर हे पुस्तक कोणी लिहिले? विनायक दामोदर सावरकर यांनी हे पुस्तक जे आहे ते लिहिलेलं आहे। उठावाबद्दल हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना कुणी केली? सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण आलाच आहे तो त्या ठिकाणी लातूर जिल्हा पोलीस भरतीला। आणि मराठवाड्याचं म्हटलं तर हैदराबाद स्टेट काँग्रेस हे विचारलं जातं। 1938 मध्ये स्वामी रामानंद तीर्थ यांनी काय केलं होतं, तर हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना केली होती। गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले? महात्मा ज्योतिबा फुले यांनी गुलामगिरी हे पुस्तक जे आहे ते लिहिलेलं आहे। टिंबटिंब यांचा जन्मदिवस भारतामध्ये शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो। लक्षात घ्या, शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो तो डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन
यांचा जन्मदिवस। ठीक आहे, तर या ठिकाणी या वर्षीचे म्हणजे 2013चे पोलीस भरतीचे जे काही प्रश्न होते ते मी तुमच्या समोर त्या ठिकाणी मांडले। माझा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, व्यवस्थित वाटला असेल तर नक्कीच तुमच्या मित्रांना कळवा, शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। लक्षात घ्या, याच माध्यमातून येत्या एक 8 ते 15 दिवसामध्ये 8च दिवसामध्ये 15 सुद्धा नको 8 दिवसामध्ये मी तुमच्या समोर एक दुसरा व्हिडिओ घेऊन येणार आहे। 2014 मध्ये जी पोलीस भरती झाली त्याच्यामधले सगळे इतिहासाचे प्रश्न। ठीक आहे, तेव्हापर्यंत सोबत राहा आणि येणाऱ्या भरतीसाठी माझ्यातर्फे तुम्हाला सदा सर्वदा शुभेच्छा। थँक्यू, धन्यवाद।